नमस्कार. आपलं नमस्कार. स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर शुभम महामुनी. नमस्कार. त्यांनी मागच्या 4 वर्षांपासून खरं तर या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स ही त्यांची स्पेशालिटी आहे. त्याच्यात त्यांनी बरंच काम केलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांना काही पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत आणि एकंदर आपण जे म्हणतो मध्यमवर्गीयाचं स्वप्न असतं, तर ते पूर्ण करण्याचं काम ते एका माध्यमातून करतायत या सांगली आणि बाकीच्या परिसरामध्ये. त्यामुळे त्यांचा हा क्षेत्रातला अनुभव कसा होता, प्रवास कसा होता, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार. नमस्कार. आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. तर म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे तुमची शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, की ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात आणि कसा होता हा एकंदर प्रवास? मुळात 1ली ते 10वी शिक्षण हे माझं शिराळा गावामध्ये झालेलं आहे. हं. त्यानंतर 11वी-12वी मी इस्लामपूरमध्ये केली हं. आणि 12वी नंतर सिव्हिल ट्रेड घ्यायचं ह्याच्यासाठी कुठं बॅकग्राऊंड वगैरे काही शिराळ्यातला नव्हता हं. घरातला. हं. पण मुळात एक काहीतरी वेगळं करावं, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी, आउट ऑफ द बॉक्स जाऊन. म्हणजे सगळेच आमच्या वेळी मेकॅनिकलला थोडा जास्त स्कोप होता, पण सिव्हिलमध्ये वेगळं काहीतरी काम करायचं आहे, आपल्याला वेगळं ओळख निर्माण करायची या अनुषंगानं किंवा या मोटिवेशननं मी त्या फील्डमध्ये गेलो. बरं. आणि मग रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स मिळवले किंवा पहिलं काम ज्यावेळी मिळवलं 2018-19ला माझं शिक्षण पूर्ण झालं. त्याच्यानंतर मी एक 6 महिने मंगलमूर्ती कन्स्ट्रक्शन वारजे वाकड येथे काम केलं आणि त्यानंतर गावी आलो कोरोनाच्या काळानंतर. आणि मग सुरुवात करताना मला प्रोजेक्ट्स मिळवताना मग लोकांकडून कशा पद्धतीनं काम एक्सपेक्टेड आहे त्यांना किंवा काय आयडियाज पाहिजेत, वास्तुशास्त्राचा अभ्यास केला. तुमचा प्लॅन कमी जागेत कसा स्पेशियस बसवता येईल, त्याला कसं वेगळी युनिक डिझाईन देता येईल, ह्या सगळ्याचा विचार करून प्लॅन देण्याचं काम करत गेलो आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीनं किंवा लोकांच्या रिव्ह्यू प्रमाणे मला काम मिळत गेलं आणि मी आता थोडाफार बऱ्यापैकी सेट आहे की वाह! बाबा त्या पद्धतीनं काम चालू आहे. नाही, तुमचा प्रवास अतिशय उत्तम चालू आहे त्यामुळे. हम्म. पण त्यातला आणखीन एक टप्पा मला विचारायचा आहे हम्म. प्रवासातला. हम्म. तो म्हणजे इंजिनिअरिंग झाल्यानंतर हम्म. आपण जो पहिला प्रोजेक्ट करतो, इंडिव्हिज्युअल पहिला प्रोजेक्ट Yes, करतो, yes. पूर्ण ज्याची जबाबदारी असते, हम्म. तर त्याची एक आठवण वेगळी असते. कारण Yes, तेव्हा yes. थोडी जबाबदारी असते आपल्यावर Yes, आणि yes. थोडं दडपण असतं हम्म. आणि त्यामुळे तो पहिल्या प्रोजेक्टची आठवण कशी आहे? तो कसा होता अनुभव? पहिल्या प्रोजेक्टची जर आठवण विचाराल तर सुरुवातीला मला महादेववाडी पेठ इथे हं. काम मिळालं हं. आणि ते काम करताना पहिलाच अनुभव. त्याच्यामुळं पहिल्यापासून एकच डोक्यात होतं की गुणवत्ता जी आहे कामाची ती आपण मेंटेन ठेवायला पाहिजे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन व्हायला पाहिजे. हं. आपल्या कामाचा दर्जा आपण लोकांना सांगीव गोष्टीपेक्षा दर्शनी दिसलं पाहिजे की आपण काय काम करतोय आणि काय देतोय क्वालिटी. रेट्सचा न विचार करता की बाबा पहिल्या कामामध्ये मग काम कसं घ्यायला पाहिजे, ते कशी क्वालिटी मेंटेन ठेवायला पाहिजे किंवा कस्टमरच्या एक्सपेक्टेशन कशा आहेत. तिथं मटेरियल प्रोव्हिजन करताना थोड्या अडचणी येत होत्या. हं. या सगळ्यांचा सरासर विचार करून त्यांच्या गरजा, त्यांचं वास्तुशास्त्र या सगळ्यांचा मेळ बसवून आपण ते काम पूर्ण केलं. बरोबर. आणि मग पहिला प्रोजेक्ट झाला. झाला. आता येऊया या क्षेत्रातल्या आणखीन काही प्रश्नांकडे. त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही या आजूबाजूच्या भागात काम करताय, काही ग्रामीण भागात सुद्धा काम करताय. बरोबर. यामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच आहे बरोबर. आणि अशा लोकांबरोबर काम करणे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू 100%. शकतं. तर तुम्ही कशी ही सगळी परिस्थिती हाताळता साईटवर? कसं आहे, प्रत्येक पर्टिक्युलर कामासाठी तो स्किल्ड लेबर असणं फार गरजेचं आहे. हं. त्याला अनुभव असायला पाहिजे कामाचं. त्याच्या पाठीमागे त्याने आणखीन कुठंतरी काम केलंय का, त्याच्याकडे जे लेबर्स आहेत ते स्किल्ड आहेत का, त्यांना नॉलेज आहे का, सगळा विचार करणं गरजेचं आहे. पण तत्पूर्वी काय आहे की पर्टिक्युलर कामासाठी पर्टिक्युलर इन ॲव्हरेज एक 4 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असलेल्या माणसालाच काम देण्याचा प्रयत्न केला. हं. जसं की सेंटरिंग काम असेल, गौंडी काम असेल, ते काम त्या माणसानं ह्याच्या आधी किती प्रोजेक्ट्स केले, त्याचा रिव्ह्यू कसा आहे, त्यानं काम करताना त्याची लाईन ज्या लोकल लँग्वेजमध्ये जर विचार केला की बाबा त्याची लाईन लेवल ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर आहेत का, ह्या सगळ्याचा विचार करून आपण त्या गोष्टी मॅनेज करतो. दुसरं असं आहे, तुम्ही रेसिडेन्शियलमध्ये आता काम करता, तर बऱ्याचदा काही कस्टमरकडनं असं म्हणणं असेल, की आमचं बजेट थोडं कमी आहे, बरोबर. एवढ्याच बजेटमध्ये आता सगळा बरोबर. प्रोजेक्ट बसवा आमचा. हं. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा हं. या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? मुळात बजेट ही काळानुरूप वाढणारी गोष्ट आहे. म्हणजे जर आपण विचार केला, मी पास आउट झालो 2020 ते आज 2025 हं. या काळामध्ये येणाऱ्या सगळ्या 1400 रुपये पर स्क्वेअर फूट पासून आमच्या वेळी दर होता, तो 1700-1800 पर्यंत गेला. मग बजेट आणि काम हे बसवणं एक चॅलेंजिंग गोष्ट आहे, पण आपण त्याच बजेटमध्ये त्यांना कसं जास्तीत जास्त गुणवत्ता देऊ शकतो. जसं की आता आपण रेटमध्ये काम करतोय, तर ॲड मध्ये आपण प्रायमर देऊ शकतोय किंवा त्याच्या हॉलमध्ये पीयूपी देऊ शकतोय. जे काम दर्शनी करायचं आहे ते प्रॉपर कसं करता येईल, त्याला कमी बजेटमध्ये त्याच्या सुविधा कशा देता येईल ह्याच्यावर आपण भर द्यायचा प्रयत्न करतो. बरोबर.
आता एक पुढचा प्रश्न आहे तो या हम्म. सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे हम्म. सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन. एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात किंवा कुठल्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं जर सांगलीचा एक सर्वांगीण विकास आपल्याला करायचा असेल तर? मुळात सांगली जिल्ह्यातला बहुतांश भाग हा ग्रामीण आहे. हम्म. लोकांना बेसिक सुविधा म्हणजे रस्ते, त्याच्यानंतर नाले ह्या तर असायलाच पाहिजेत. आणि ज्या सिटीजकडे आपण बघतोय म्हणजे सांगली शहर म्हटलं तर तिथं रस्त्यांची सुविधा, आता पेठ सांगली रस्ता आपला प्रॉपर चांगला होतोय, 900 कोटीचा त्याचा ओव्हरऑल बजेट आहे, तर ते ते प्रॉपर चाललंय. किंवा त्याच्यामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्सेस असतील, तुमच्या सिनेमागृह असतील, ह्याचा सुद्धा आता वाढत चाललंय की बाबा ते डेव्हलपमेंट होत्या. त्याच्यानुसार आता आपल्या सांगली जिल्ह्यावाईज विचार केला तर लोकांना पर्टिक्युलर त्यांच्या घरांची म्हणजे बेसिक नीड आहे की ग्रामीण भागातल्या लोकांना त्यांचं घर चांगलं असायला पाहिजे, त्यांना रस्ते सुविधा असायला पाहिजेत, त्यांना बेसिक बेसिक ज्या गोष्टी आहेत किंवा एखादा तुमचा कॉम्प्लेक्स असतील, शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील, ह्याची उभारणी होणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे अशा रीतीने काम करायला पाहिजे. हो. पण मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं जर या सगळ्या सुविधांवर अजून काम करायचं असेल तर? शासनानं मुळात लोकांच्या गरजा आहेत का, लोकांच्या राहणीमानानुसार ज्या वस्ती आहेत तिथं त्यांना प्रॉपर रस्ते आहेत का, पाण्याची सुविधा आहे का, किंवा त्यांना नाले आहेत का, ड्रेनेज सिस्टीम प्रॉपर आहेत का, टाउन प्लॅनिंगचा जो विषय आहे ते प्रॉपर आहे का. आता जर आपण त्या कम्पेरेटिव्ह कोल्हापूर बघितलं तर कोल्हापूर शहर हे प्रॉपर वसलेलं आहे, त्याला प्रॉपर लाईन्स आहेत, कुठेही तुम्ही गेला कोल्हापुरात तरी तुम्हाला प्रॉपर रोड मिळेल, त्याला सगळ्या गोष्टी प्रोव्हिजन केलेल्या आहेत. तसं जर आपण विचार केला, आता इस्लामपूर शहराचा विचार केला सांगली जिल्ह्यात तर वाढत चाललंय. इस्लामपूर, कामेरी ह्या सगळ्या आता एकत्र व्हायला लागलेत गावं, आजूबाजूची गावं एकत्र येतात. मग रोड, मेन जे रोड आहेत ते मोठे करणे असतील, ह्या सगळ्या ट्रॅफिकवर काम करायला पाहिजे. किंवा लोकांना सगळ्यात बेसिक गोष्ट आहे की रस्ते हे प्रॉपर असायला पाहिजेत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. हो. बरोबर. दुसरं आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का की जो तुमची ओळख बनला, नाव बनलं त्याचं तुमच्यामुळे? मुळात असे भरपूर प्रोजेक्ट्स आहेत, पण ह्या 2 वर्षांमध्ये एक असा प्रोजेक्ट आहे शिराळामध्ये की ज्याच्यामध्ये आपल्याला रिनोव्हेशनचं काम होतं आणि ग्राउंड फ्लोअरवर तयार होता, फर्स्ट फ्लोअरला आपल्याला काम करायचं होतं. तर फर्स्ट फ्लोअरमध्ये आपण टाईल्सचा वापर करून वॉलवरती टाईल्स बसवलेले आहेत. त्याच्यानंतर आता आधुनिक किचन ट्रॉलीचं जे काय असेल किंवा जे आता आपण युनिक डिझाईन जे असायला पाहिजेत, जे आपण शहरांमध्ये बघतो, तर ते देण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर जे 3D व्ह्यू आपण देतोय त्याच्या बियॉन्ड आपण व्हर्च्युअल रियालिटी आणण्याचा प्रयत्न करतोय की कस्टमरला तुमचं घर गिलावा वगैरे पूर्ण झाल्यानंतर ते घरात गोष्टी कशा असतील, बेड पोझिशन कुठं असेल, कबड कुठं असेल, किंवा बाकीच्या लिव्हिंग एरियामध्ये काय एरिया कसा असेल, ह्या सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतोय. लोकांना नवीन नवीन आयडियाज देऊन त्यांचं घर कसं चांगलं देता येईल ह्याचा विचार करतो. हे त्यातलं तुम्ही हो, कायम हो. लक्ष ठेवता. हो. दुसरं आता असं आहे की कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते बरोबर. तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर ठरवता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, म्हणजे स्टीलची गुणवैशिष्ट्य काय सांगाल? मुळात स्टील निवडताना त्याचं FE 500, आता 550D आलेलं आहे, होय. किंवा आता आपला आयकॉन स्टीलचं DS आलेलं आहे. हं, हं. त्याची डक्टिलिटी आहे, टेन्साईल स्ट्रेंथ आहे, किंवा त्याची जी क्विंचिंग प्रोसेस आहे किंवा त्याचं जे वेट आहे ते सिमेट्रिकल आहे का. ठराविक कंपन्यांचं जे तुमचं बाइंडिंग येतं, बंचिंग येतं, तर त्याचं ते वेटमध्ये कॅरी होत नाही. ह्या गोष्टी सगळ्या प्रॉपर असायला पाहिजेत. म्हणजे तुमचं टेन्साईल स्ट्रेंथ पासून तुमची सगळी इल्ड स्ट्रेंथ, ह्या सगळ्या गोष्टी, त्या स्टील प्रॉपर त्याचं वेट आहे का, त्याला ग्रिप कशा पद्धतीची आहे, कुठली प्रोसेस TMT TMX कुठलं वापरलेलं आहे, हा सगळा सारासार विचार करायला पाहिजे. डक्टिलिटीवर जास्त भर आहे. आणि आपलं जे आयकॉन आहे ते मी 1-2-3 साईडवरती वापरलंय. मला त्या स्टील बद्दल जर सांगायचं म्हटलं, म्हणजे मी पर्टिक्युलर सगळ्या ब्रँडचं स्टील वापरून पाहिलेलं आहे, पण आपल्या स्टील मधली जी प्रॉपर टेक्निकल जी गोष्ट आहे, किंवा जे आता आम्ही कॉम्प्रेशन टेस्टवरती गायकवाड साहेबांनी आम्ही आमच्या 2-3 ग्रुपनी जे केलेले आहे, तर आम्हाला त्याच्यामध्ये जाणवलं की बाबा हे स्टील योग्य पद्धतीनं हे केलेलं आहे, ज्या तुमच्या सगळ्या नॉर्म्स आहेत त्यामध्ये बसलेलं आहे. ओके. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये तुमच्यासारखे जे तरुण इंजिनियर्स येतात, बरोबर. तुमचे ज्युनियर्स येत आहेत, तर त्यांना या क्षेत्रात पाऊल टाकण्यापूर्वी काय सल्ला द्याल एक मित्र म्हणून, एक सिनियर म्हणून? मित्र म्हणून हा जो व्यवसाय आहे, हा तो मुळात हे क्षेत्र आहे हे फार चॅलेंजिंग आहे. तुम्ही क्वालिटीवर जर भर दिला, क्वालिटीवर फोकस केला, मुळात हाच मुद्दा आहे की क्वालिटी जपला गरजेचं आहे. रेटकडे न पाहता किंवा ज्या गोष्टी टेक्निकली असायला पाहिजे, तुमच्या IS कोड प्रमाणे स्टँडर्ड जे दिलेले आहेत त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. तुम्ही गुणवत्तेवर भर द्या, तुमच्या कस्टमरच्या गरजा ओळखा.
कस्टमरला काय हवंय, कस्टमरच्या रिक्वायरमेंट आणि ते बजेट फ्रेंडली कसं बसवता येईल याचा विचार करून युनिक डिझाईन देऊन ते काम करा. करायला पाहिजे. 100%. क्या बात आहे. तो हे होते इंजिनियर शुभम महामुनी आणि त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितलं आणि अर्थातच ज्या क्वालिटीबद्दल सगळ्यात महत्त्वाची बाब आहे जी कन्स्ट्रक्शन मधली बरोबर. त्याच्याबद्दल सुद्धा सांगितलं की त्या क्वालिटी गुणवत्ता अर्थात जर तुम्ही चांगली मेंटेन केली तर तुम्हाला जे ग्राहक तुम्ही जोडताय ते पण 100%. समाधानी होतील हो हो. आणि भविष्यात जे जोडणार आहे ते सुद्धा तेच ग्राहक जोडले जाणार आहेत. गुणवत्ता ही एकच गोष्ट अशी आहे की त्याच्यामुळे तुम्हाला फ्युचर स्कोप चांगला येऊ शकतो. बरोबर बरोबर तुम्ही स्टील कुठलं वापरताय, सिमेंट कुठलं वापरताय, जे बाकीचे मटेरियल्स आहेत ते कुठले वापरताय, लेबर कसे देताय, ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. अवलंबून असतात. त्यामुळे त्याची तुम्ही नक्की काळजी घ्या. हो. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. Thank you.